हाय, तर कसे तुम्ही सर्व मजेतच असाल. मी संध्या पोरकर, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर शेगावमधलं कोण कोण आहे, तर जे कोणी शेगावमध्ये राहत असेल त्यांना हे ठिकाण माहीत असेल. थोडं थोडं दाखवते मी, 1 मिनिट. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला अंदाज येईल का हे जागा कुठली आहे. ईश्वराचे पप्पा, हसियान माझा पिल्लू, आणि आम्ही इथं आलो आहे पावभाजी खायला. म्हणजे खात नाही, आम्ही घरीच नेतो, पार्सलीला खात नाही. तर तिची पावभाजी घेतो. माहीतच असेल, खूप जणांना माहीत असेल हे ठिकाण कोणतं आहे, कुठं आहे. तर तुमच्यापैकी कुणाकुणाला पावभाजी आवडते? लाईट पडला बघा, फोकस तोंडावर, जास्तच गोरं दिसायला लागलं तर फोकस पडला की गोरं दिसते, नंतर काळं होते ते लगेच. काही जे आहेत माझे बंधू जे यूट्यूबवरती आहेत ते मला म्हणतात तू खूप काळी आहे, आणि कोणी म्हणतात खूप गोरी आहे. तर मी कुठं काही कॅप्शनमध्ये लिहित नाही का मी खूप गोरी आहे म्हणून, का तुम्ही मला कमेंट करता की काळी आहे. जशी आहे तशी आहे. ज्यांनी पाहिलं आहे त्यांना माहीत आहे कशी आहे, आणि ज्यांनी नाही पाहिलं ते यूट्यूबवरती ब्लॉग बघतातच, आणि ब्लॉगवरती रिअल फेस दिसतेच कसं आहे कसं नाही. आणि नसेलही दिसत तरी पण काही भेटायला येतात, कधी ना कधी तर ओळख होईलच. आणि हा मागे खूप खराब झाली होती, खूप बारीक झाली होती, तब्येत खराब असल्यामुळे. जेव्हा सॉन्ग काढलं तेव्हा पण तब्येत खूप खराबच होती, तरी पण मी ते शूट केलं, कारण की मी सांगितलं होतं शूट करणार म्हणून. तर सगळे बघतायत मला काय करते बाई अशी पागलसारखी. तर ब्लॉग शूट करते, खूप दिवस झाले मी ब्लॉग शूट केला नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं चला इथं आलोच पावभाजी खायला, नाही घरी न्यायची आहे फक्त. आणि मेन म्हणजे मी दुसरीकडेच गेली होती, हॉस्पिटलमध्ये गेली होती. यांच्या मामाची सून आहे, त्यांची तब्येत खराब होती, तर तिला पाहायला गेलो होतो. तिकडून येता मग यांची इच्छा झाली का पावभाजी घेऊ म्हणून आपण, म्हणून पावभाजी घ्यायला आलो. मी सकाळचीच भाजी खाणार, सकाळची डाळ आहे मुगाची, तर तेच खाणार. हे पावभाजी यांना पाहिजे होती. गाड्या येतात, सगळे बघत आहेत. फोकस दिसते होता बघा, असा उजळ दिसते. तर खूप दिवस झाले ब्लॉग पण टाकला नव्हता. तुम्हाला असं वाटलं असेल का ब्लॉगच बनवत नाही, पण मला खरं तरी वेळच भेटत नाही. वेळ भेटला तरी काय बनवा, कसा बनवा, ब्लॉग समजत नाही. आणि माझं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजवर याच्यावरती एक ब्लॉग बनवायचा राहिला आहे अजून, तर तो पण मी नक्कीच बनवणार काही दिवसानंतर. जसं जसं वेळ मिळणार तसं मी ब्लॉग पण शूट करणार आणि टाकणार. आणि त्यानंतर राहिला प्रश्न, तर मला एक स्पेशली ब्लॉग बनवायचा होता कमेंटांवर, लोकांच्या कमेंटांवर, पण तो पण मी एखाद्या दिवशी बनवेल. तर चला बघा, हे ठिकाण जर कोणाला माहीत असेल, कोणी बघितलं असेल, इथं कोणी आलं असेल पावभाजी वगैरे खायला, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वात आधी सांगा ठिकाण कुठलं आहे, आणि पावभाजी खाता का पाणीपुरी खाता, की इथं तुम्ही काय खाल्लं असं स्पेशल, आणि काय छान लागते ते मला सांगा. कारण की मी इथं पावभाजीशिवाय काहीच खाल्लं नाही. इथं कधी कधी यांनी पावभाजी आणली तर घरीच खाते मी, इथं खात नाही कधी. तर नक्की सांगा. तोपर्यंत बाबा, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची, परिवाराची. बाबा, माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. असंच ब्लॉग घेऊन लवकरात लवकर मी परत येईल, जर तुम्ही सपोर्ट आणि प्रेम दिलं तर. बाय.